ओके, आपल्याला या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे, हा पॉईंट बघायचा आहे फिजिक्समधला इलेक्ट्रिसिटी. आता बघा याच्यामध्ये नेमकं आपल्याला शिकायचं काय कन्सेप्ट आहेत. पहिली जी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक करंट ॲज अ फ्लो ऑफ अ चार्जेस. इलेक्ट्रिक करंट जो असतो सिम्पली त्याच्यामध्ये चार्जेस फ्लो होतात. मग तुम्हाला प्रश्न पडतो सर चार्जेस म्हणजे काय? प्लस आणि मायनस, कॅटायन आणि ॲनायन. ओके, जर ॲनायन किंवा आपण जर म्हणलो मी तुम्हाला इलेक्ट्रॉन, तर इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज येते? ओके, इलेक्ट्रॉनवर चार्ज येणार आहे मुलांना मायनस चार्ज येणार आहे. त्याचा फ्लो म्हणजेच इलेक्ट्रिक करंट. सिम्पली फ्लो ऑफ अ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक करंट. लक्षात ठेवायचं आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. आता आपल्या मोबाईलमधले जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्टोअर केले जातात आणि ती आपला मोबाईल फंक्शन करतो ना प्रॉपरली, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला फ्लो करते, ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. ओके, मग आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक सेल ॲज द सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा एक सोर्स म्हणून बघायचा आपल्याला, स्त्रोत, महत्त्वाचा घटक तो म्हणजे आहे इलेक्ट्रिक सेल. ओके, जी बॅटरी असते, छोटीशी सेल असते ना, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक सेल. ते आपल्याला काय, आता सिम्पली आपला रिमोट आहे, घरचा रिमोट आहे ना, रिमोटमध्ये काय असतात? सेल असतात बघा, 2 सेल. त्या रिमोटला इलेक्ट्रिक करंट देण्यासाठी जो सोर्स वापरला जातो तो म्हणजे इलेक्ट्रिक सेल. त्यानंतर बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचा घटक जो आपल्याला पुढे 10वीला 11वीला 12वीला आणि पुढे कामाला येणारे म्हणजे रेजिस्टर्स काय असतात. रेजिस्टर्स आपल्याला बघायचं आहेत. त्यासोबत सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. जसं की मी जर तुम्हाला म्हणलो की कसं शो करतात, सिम्बॉलमध्ये की असं शो करतात बघा. ओके, बॅटरी कसं शो करतात ठेव का, ओके असं शो करतात, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, त्यासोबत रेजिस्टर्स काय असते अशा पद्धतीनं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या लेक्चरमध्ये. त्यासोबत सिंपल इलेक्ट्रिक सर्किट काय असते, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. इलेक्ट्रिक सर्किटचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक असतो दॅट इज द सिरीज आणि दुसरा असते पॅरलर. एक पॅरलर आणि सिरीज. मग तुम्हाला इथं थोडक्यामध्ये सांगतो बघा. पॅरलर म्हणजे हे का असे, सिरीज म्हणजे असे. ओके, सिरीज म्हणजे असे. त्याच्यानंतर आहे बॅटरी ॲज द कलेक्शन ऑफ अ सेल. तुम्हाला माहिती आहे का बॅटरी म्हणते आपण, बॅटरी म्हणजे सेल असतात ना त्यांना एका जागी आणणं म्हणजे दॅट इज नोन ॲज द बॅटरी. ओके, आणि त्यासोबत आपल्याला गुड आणि बॅड कंडक्टर बघायचे. त्या टॉपिकमध्ये एवढे घटक आपल्याला बघायचे आहेत. सुरू करूयात आपण प्रॉपरली टॉपिकला. ठीक आहे, बघा लक्ष द्या. इलेक्ट्रिसिटी आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रिसिटी काय आहे? वी आर ऑल फॅमिलियर विथ द इलेक्ट्रिसिटी. ओके, जर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागणार आहे. जशी आपल्या बॉडीमध्ये आपल्याला एनर्जीची गरज आहे ना, तसं आपल्या लाईफमध्ये आपल्याला गरज असेल ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. कोणाची गरज? इलेक्ट्रिसिटी. उन्हाळ्यामध्ये फॅन पाहिजेच, ज्यांच्या घरी AC येताना AC पाहिजेच, समजाले ना, लाईट पाहिजेच. हे सगळे काय इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आता जर तुम्ही विचार केला ना, लाईटच नाही 8 दिवस, काय करशाल? जगू शकत नाही असं वाटते ना आपल्याला. म्हणजे आता सध्या सगळं काय झालंय? इलेक्ट्रिसिटी झाले. वी कॅन नॉट थिंक ऑफ द मॉडर्न वर्ल्ड विदाउट इलेक्ट्रिसिटी. कधी विचार केला का? इलेक्ट्रिक करंटच नाही, विचारच येऊ शकत नाही आपल्याला तसा. ओके, इट इज वन ऑफ द मोस्ट कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ एनर्जी अवेलेबल टू एस. कन्व्हिनियंट फॉर्म म्हणजे सिम्पली आपण याला काय करू शकतो? तयार करू शकतो इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटचे पॉवर प्लांट असतात, जसं की कोर पॉवर प्लांट आहे, त्याच्यातून आपल्याला इलेक्ट्रिक करंट भेटते. पाण्यापासून पण आपण इलेक्ट्रिक करंट तयार करू शकतो, त्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणतो. तेवढं कशाला? हवेपासून आपण इलेक्ट्रिक करंट तयार करू शकतो. हे कन्व्हिनियंट आहे, सिम्पली भेटू शकते. ओके, आपण याचा वापर करतो, हे जे आहे. आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय टू आवर होम्स. तुमच्या घरी लाईट आहे, फॅक्टरीमध्ये लाईट आहे, मार्केटमध्ये लाईट्स लागतात, ह्या सगळ्या ठिकाणी लागते. मग आता ही जी लाईट आहे हे तुम्हाला न्यायची आहे, तुम्ही नेणार कसं? विथ द हेल्प ऑफ वायर्स. लाकूड तर लावणार नाही ना, तुम्हाला काय वापरावं लागतील? वायर्स. इथं बघा, विथ द हेल्प ऑफ द वायर्स फ्रॉम द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. अँड थिंक ऑफ आवर लाईफ विदाउट द इलेक्ट्रिक लॅम्प. विचार करा, जर आपल्याकडं बल्बच नसता तर दिवा लावून अभ्यास करावा लागला असता. दुसरं, फॅन नसता तर असा हवा घ्यावी लागली असती. तिसरा, टेलिव्हिजन. तुम्ही टी व्ही नाही बघत म्हणून ठीक आहे, टेलिव्हिजन बंद पडलं असतं, AC बंद, रेफ्रिजरेटर बंद, कम्प्युटर्स बंद, सगळंच बंद विदाऊट इलेक्ट्रिसिटी. अँड इवन व्हेकल्स. आता तर व्हेकल्स निघाले, इलेक्ट्रिक व्हेकल. स्कूटी चार्जिंगलाच लावायला काय नाही आहे, स्कूटी चालेल का? नाही आहे. मोटरसायकल्स पण निघाले तर बजाजचे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटच नाही, आपल्या चार्जिंगच करता येणार, चालेल काय? ढकलत नेणार हो का? नाही. त्यासोबत कार आहेत, कार पण निघालीत बरं. नेक्झॉन नावाची कार खूप भारी आहे, ती वाली पण घ्यायची. ओके,
ट्रेन्स पण आता ट्रेन्स इलेक्ट्रिक निघालेत ना. हां स्टीम मध्ये असतात. ठीक आहे, त्यावर आपण चर्चा करूयात. त्याच्यानंतर एरोप्लेन्स मेक. सर एरोप्लेनमध्ये इलेक्ट्रिक करंटचा वापर काय लागतो ना, इलेक्ट्रिक करंट सूचना देण्यासाठी ते असतो ना मध्ये, ते सगळ्या गोष्टी. मेक अस ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड दस इलेक्ट्रिसिटी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. नाउ डेज इट इज इम्पॉसिबल टू थिंक विदाउट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी नाही ते आपण जगू शकता का प्रॉपरली? जगू शकत नाही. सगळं त्याच्यावरच चाललंय. सगळं कशावर चाललंय? इलेक्ट्रिसिटीवरच चाललंय. ओके, पुढे देअर आर 2 टाइप्स ऑफ चार्जेस. आता इथून पुढे कहाणी आहे आपल्या टॉपिकची. जस्ट इंट्रोडक्शन आपण बघला. किती प्रकारचे चार्जेस असतात? 2 प्रकारचे चार्जेस असतात. ओके, इन अ इलेक्ट्रिसिटी दे नेम्ड ॲज. पहिला चार्ज पॉझिटिव्ह, दुसरा चार्ज. देअर आर 2 टाइप्स ऑफ चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस. नाउ देअर आर 2 टाइप्स ऑफ चार्जेस. आता त्यांची नावं खूप सोपे आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. अँड द पार्टिकल्स विच कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज आर कॉल्ड ॲज द प्रोटॉन्स. ठीक आहे, लक्ष द्या. असे चार्जेस जे पॉझिटिव्ह चार्जला घेऊन जातात त्यांना म्हणायचं प्रोटॉन्स. आणि असे चार्जेस जे निगेटिव्ह चार्जला घेऊन जातात त्यांना म्हणायचं इलेक्ट्रॉन्स. ओके, जो पॉझिटिव्ह बोलतो त्याला आपण प्रोटॉन्स म्हणूयात, जो निगेटिव्ह बोलतो त्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणूयात. पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. ओके, पुढे बघा. देअर आर सम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि काही जण असतात बघा न्यूट्रल असतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज नाही, त्याच्यावर काही पण चार्ज नाही. मठ्ठ असतो तो, नुसता मठ्ठ. एकतर पॉझिटिव्ह पण राहिना, निगेटिव्ह राहिना, नुसता मठ्ठ. मठ्ठ म्हणजे समजतंय ना? ठीक आहे, त्याला म्हणायचं न्यूट्रल. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुछ भी नाही, वो है न्यूट्रल. तो कोण असतो? न्यूट्रल असतो. ठीक आहे, मग दे आर कॉल्ड ॲज द न्यूट्रॉन्स. त्यांना काय म्हणायचं? न्यूट्रॉन्स. ओके, दे आर कॉल्ड ॲज द न्यूट्रॉन्स. मग आता 3 नावं तुम्हाला पाठ झालेत, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. ओके, आणि ह्या तिघांपासून काय तयार झालं? आपला ॲटम तयार झाला. ओके, अँड न्यूट्रॉन्स मेक अ ॲटम. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. आता बघा P+N असते. काय असते? जे ॲटम असते, ॲटमच्या सेंटरमध्ये कोण असतो? न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये 2 जण असतात, एक P असतो आणि दुसरा N असतो. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग तुम्हाला प्रश्न पडला, सर इलेक्ट्रॉन कुठे आहेत? इलेक्ट्रॉन त्याच्या बाहेर गोल फिरतात ऑर्बिटमध्ये. अँड इलेक्ट्रॉन्स मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, नाव लिसन हिअर. तुमच्यासाठी मी इथं काढतोय हे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि इथे इलेक्ट्रॉन मूव्ह करायला. इथं कोण मूव्ह करत आहे? इलेक्ट्रॉन्स. ओके, असे पहिल्या शेलमध्ये 2 असतात, दुसऱ्या शेलमध्ये 8 असतात, म्हणून मी 8 काढतोय. समजलं? मग आपण असं म्हणूयात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पॉझिटिव्ह चार्ज असतात त्यांचं नाव प्रोटॉन, जे निगेटिव्ह चार्ज असतात त्यांचं नाव इलेक्ट्रॉन, ज्यांच्यावर चार्जच नसतो ते न्यूट्रल. आणि या तिघांपासून काय तयार होतं? ॲटम तयार होतो. आणि हा सेंटरमधला कोण आहे? न्यूक्लियस. मग न्यूक्लियसमध्ये किती जण आहेत? 2. कोणकोणते? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. डू यू अंडरस्टँड अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम? ओके, डन. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आपल्याला काय दिले बघूयात. आता एकदम सोपं आहे, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. आता इथं डायग्रामच्या माध्यमातून मध्ये पण दिले आपल्याला. बघा, सेंटरमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि बाजूला कोण फिरत आहे? इलेक्ट्रॉन फिरत आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह करतात, गोल गोल फिरतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंट. आता घटक आहे बेटा, इलेक्ट्रिक करंट काय असते काय नाही. ओके, काय असते बघूयात. इलेक्ट्रिक करंट व्हेन चार्जेस शिफ्ट फ्रॉम वन बॉडी टू अदर the bodies are said to be a charged. फॉर एक्झाम्पल, माझा मोबाईल आहे, मोबाईलमध्ये चार्जिंग टोटली संपली आहे, 0% आहे. मोबाईल घेतला मी, बोर्डाकडे गेलो, चार्जिंगला लावलो, 100% झाली. तर मला सांगा इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे गेले? बोर्डामधून माझ्या मोबाईलमध्ये गेले. माझा मोबाईल काय झाला? चार्ज झाला. म्हणजे शिफ्टिंग ऑफ अ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. काय म्हणलोय? शिफ्टिंग ऑफ अ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू द अनदर बॉडी, दॅट इज नोन ॲज द
चार्जड, त्यालाच म्हणायचं चार्जड. ओके, त्याच्यावर चार्ज आला. In fact, the free electrons of an atom, electrons of outermost orbit, are transferred on account of the friction or by the rubbing the two bodies. Now, when the charges move or flow, get electric current. Okay. For example, माझा हात असा आहे, काय झालं, गरम पडला आपला जो पाम रिजन आहे, का फ्रिक्शन झालं. आणि फ्रिक्शनमुळे जे आपल्या इथे जे कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन बाहेर राहतात ना, ते फ्रिक्शन पावले आणि एनर्जी तयार केले की नाही एनर्जी तयार. याच एनर्जीला जर आपण ट्रान्सफर करू शकल्या ना, तर त्या एनर्जीला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट. दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रिक करंट. इथं बघा, वेन चार्जेस मूव्ह और फ्लो वी गेट इलेक्ट्रिक करंट. म्हणजे जेव्हा चार्जेस आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. वेन चार्जेस मूव्ह और फ्लो इट फॉर्म्स इलेक्ट्रिक करंट. बघा इथं खूप महत्त्वाचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला चार्जेस काय असतात सांगितलं, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. जर तुम्ही चार्जेसला, आता चार्जेसला स्पेशली इलेक्ट्रॉनला, इथं चार्जेस म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉन समजा, कारण की इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यावरच इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे. म्हणजे द वेन चार्जेस मूव्ह और फ्लो इट फॉर्म्स द इलेक्ट्रिक करंट. स्पेशली इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉनच्या डोक्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, न्यूट्रॉनच्या डोक्यावर कोणता चार्ज असतो, कोणताच नसतो. न्यूट्रॉनच्या डोक्यावर कोणताही चार्ज असणार नाही. ओके, डन. आता पुढे बघा, कोणाला इथपर्यंत अडचण काहीच नाही आहे. वेन फ्लो, वेन मूव्ह ओर द फ्लो ऑफ चार्जेस इट फॉर्म्स द इलेक्ट्रिक करंट. Positively charged called as the proton, negatively charged are called as the electron. If no charge, then it is called as the neutron. Okay, nucleus is made up of the proton plus the neutron, and electron revolve around the nucleus. nucleus च्या भोवती कोण फिरते, इलेक्ट्रॉन फिरतात. ओके, मग सिंपल क्वेश्चन विचारतो. आता 3 जण आहेत, तुम्हाला ऑप्शन देतो. Which charged particle is used to making the electric current? Electron. Electron शिवाय इलेक्ट्रिक करंट तयार होत नाही, म्हणून त्याचं नाव बघा इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रॉन. बघा सोबत वाटलं ना. पुढे बघा, द चार्ज दॅट फ्लो थ्रू द इलेक्ट्रिक वायर. आणि तुम्हाला सांगतो असं, म्हणजे आता मी इथून एक वायर घेतला, त्याला बोर्डात टाकलोय, असं धरलोय, मग आता हवेतून इलेक्ट्रॉन चाललेत का, जादू असं काय आहे का, नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला कंडक्टर लागते. काय, कंडक्टर आपला नाही, ते कंडक्टर नाही, तिकीट काढणारा. कंडक्टर म्हणजे एक मटेरियल जो इलेक्ट्रिक करंटला काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. ओके, द चार्जेस दॅट फ्लो थ्रू द इलेक्ट्रिक वायर आर इलेक्ट्रॉन्स. मग तुम्हाला जर विचारलं की बाबा इलेक्ट्रिक वायरमधून कोणता चार्ज फ्लो होतो, तर त्याचं उत्तर असेल इलेक्ट्रॉन फ्लो होतो. अँड द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन गिव्स अस इलेक्ट्रिसिटी. म्हणून हा क्वेश्चन विचारला की बाबा इलेक्ट्रिक करंट तयार होण्यासाठी कोणता चार्ज लागतो, इलेक्ट्रॉन लागतो. आणि जर त्या वायरमधून फ्लो होत असेल तर तो कोणता चार्ज असेल, इलेक्ट्रॉन असेल. ठीक आहे, म्हणजे द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक करंट. लो मिल गई आपने डेफिनेशन. द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. नोट करतो, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, काय इलेक्ट्रॉन्स ना, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे आता माझा एक सिंपल क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल आता वायर नाही येणार, एक वायर घेतलं मी हातानं, असं धरलो वायर, त्याला मी कशाला प्लग केलं नाही. माझा सिंपल क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत का, आहेत म्हणणाऱ्यांनी हात वर करा. ओके, आहेत बेटा. इलेक्ट्रॉन सगळ्यातच असतात. तुमच्यात पण इलेक्ट्रॉन आहे, माझ्यात पण इलेक्ट्रॉन आहे. आपली बॉडी सेलपासून बनली. सेल कोणापासून बनली, ॲटमपासून बनली. ॲटममध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, पण फ्लोईंग इलेक्ट्रॉन नसतात. आता इथले जे इलेक्ट्रॉन आहेत ना, आता ॲटममधले, वायरामधले, जर मी त्याला चार्जेस लावलो तर इलेक्ट्रॉन फ्लो होतात, आणि जर मी चार्जेस नाही लावलो तर इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक करंट. मग आपल्याला इथं फॉर्म्युला भेटते का बघूयात. हो, म्हणजे रेट म्हणाले, चार्ज फ्लो झाला एका टाइममध्ये, म्हणून चार्ज डिवायडेड बाय
इज कॉल्ड ॲज चार्ज डिवायडेड बाय इज कॉल्ड ॲज करंट. आय नो शो करतात. करंट कशानं शो करतात? आय. आणि चार्ज शो करतात क्यू न. आणि टाइम शो करतात टी न. देन यू विल बी गेट द फॉर्म्युला ऑफ द इलेक्ट्रिक करंट. I is equal to Q by T. I is equal to Q by T. Then I will put here the formula of electric current. Electric current is equal to charge divided by time. Means I is equal to काय रे? Q by T. I म्हणजे इलेक्ट्रिक करंट, Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज, T म्हणजे टाइम. डन. The rate of flow of electrons is called as the electric current. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये काय येते माहिती आहे का? एक्झाम मध्ये येते तुम्हाला राईट अबाउट द इलेक्ट्रिक करंट अँड देअर फॉर्म्युला. 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी, किंवा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येईल तर तेव्हा तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आय थिंक तुम्हाला समजलंय की बाबा इलेक्ट्रिक करंट काय असतो. समजलंय? द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. I इज इक्वल टू Q बाय T. ठीक आहे. चला, आता अजून एक घटक महत्त्वाचा आहे त्याच्यासोबतचाच, की तुम्हाला त्या करंटचं युनिट माहीत पाहिजे. करंटचं काय माहीत पाहिजे? युनिट. म्हणजे द SI युनिट ऑफ अ करंट इज द एम्पियर. हे पाठच करायचं. द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज द एम्पियर. 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 ओके. मग 1 एम्पियर म्हणजे काय? 1 कोलम. कोलम म्हणजे चार्जेस. आणि टाइम कशामध्ये मिळते? सेकंडमध्ये. म्हणून 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कोलम डिवायडेड बाय 1 सेकंड. दॅट इज कॉल्ड ॲज द 1 एम्पियर. म्हणजेच काय? अन एम्पियर कॅन बी डिफाईन ॲज द करंट फ्लोईंग इन अ कंडक्टर वाईल 1 कोलम फ्लोज इन अ 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदामध्ये किती कोलम ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो झालेत त्यालाच म्हणतात 1 एम्पियर. बघा तुम्ही जर बघलं इथं 1 आहे, इथं 1 आहे, 1 सगळं 1 1 आहे. ठीक आहे. नाव आय एम राईट डाऊन द हेडिंग नेम द SI युनिट ऑफ द करंट. SI युनिट ऑफ करंट. करंटचे SI युनिट काय बघूयात आपण. तुम्हाला येत असेल काय रे? एम्पियर. आणि तुम्हाला फॉर्म्युला पण येते. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कोलम divided by 1 second. Flowing of 1 coulomb of charges in a 1 second is called as 1 एम्पियर. तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते की बाबा 1 एम्पियर म्हणजे काय? काहीच नाही आहे. एका सेकंदामध्ये किती कोलम, किती चार्जेस फ्लो होतात त्याला म्हणायचं 1 एम्पियर. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोलम? कोलम म्हणजे चार्जेस. एका सेकंदात किती जातात त्यालाच. ओके. हे आहे SI युनिट ऑफ द करंट. ओके. आपण इलेक्ट्रिक करंट काय असते, SI युनिट काय असते आपण बघलो. आता हा एक पॉईंट घेऊयात आणि थांबूयात. ठीक आहे. बघा लक्ष द्या. समटाईम्स अ स्मॉलर युनिट ऑफ अ करंट यूज. म्हणजे आता एम्पियरपेक्षा पण छोटे युनिट. स्मॉलर म्हणजे लहान ना, मग एम्पियरपेक्षा लहान म्हणजे मिली एम्पियर. काय म्हणतात त्याला? मिली. आणि मिली एम्पियर असं लिहितात बघा. एम छोटं काढायचं आणि ए मोठं. दॅट इज द मिली एम्पियर. आणि 1 मिली एम्पियर म्हणजे इट इज द 1000th पार्ट ऑफ द एम्पियर. म्हणजे तुम्हाला जर 1 मिली एम्पियर काढायचं आहे ना तर 1 डिवायडेड बाय 1000. आणि जर पॉईंटमध्ये म्हटलं 0.001 एम्पियर म्हणजे 1000चा 1 पार्ट म्हणजे मिली एम्पियर. 1 लिटर म्हणजे किती मिली लिटर? 1000 ना. त्याच पद्धतीनं. ओके. डन. नाव दॅट पॉईंट द स्मॉलेस्ट युनिट तो आहे एम्पियर. सॉरी, कोणता एम्पियर आहे? मिली एम्पियर. कोणी सांगणं चाललंय कोणता आहे? मिली एम्पियर. 1 बाय 1 2 3 मीन्स 0.001 एम्पियर. हे लक्षात ठेवायचं. हे स्मॉलेस्ट युनिट आहे. कितवा पार्ट आहे?
थाउजंड्स पार्ट ऑफ द एम्पियर, थाउजंड्स पार्ट्स ऑफ एम्पियर इज कॉल्ड, क्या बोलूँ इसे मैं, इज कॉल्ड एज मिली एम्पियर. डू यू अंडरस्टँड? ओके. एक प्रॉब्लेम आहे या ठिकाणी, तो एक पॉईंट बघूयात आणि थांबूयात जस्ट. हा ओके. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एकदम सिंपल. तुम्हाला फॉर्म्युला पार्ट आहे, फॉर्म्युला माहिती आहे ना, I इज इक्वल टू क्यू बाय टी. ठीक आहे, चला क्वेश्चन रीड करूयात. अ करंट ऑफ 3 एम्पियर गिवन मध्ये लिहायचं आहे. एम्पियर म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिले, म्हणजे I इज इक्वल टू 3 एम्पियर. ओके. मिनिट दिले आणि तुम्हाला सांगतो आता मिनिट दिले ना, दॅट कन्वर्ट इन अ सेकंड, म्हणजे 4 मिनिट दिलं, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ठीक आहे, 6 4 गुणिले 60 म्हणजे 240 सेकंद. आणि आपल्याला काय काढा म्हणले, चार्ज. ठीक आहे, आपण पुट करूयात. म्हणजे I इज इक्वल टू क्यू बाय टी, आणि मला काय काढायचं क्यू, म्हणजे हे टी डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे क्यू इज इक्वल टू I इंटू टी. सिंपल 3 इंटू 240, देन यू विल बी मल्टिप्लाय, देन विल बी गेट द आन्सर 240 कोलम. सी म्हणजे कोलम. एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे. ठीक आहे, चला पुढचं बघा. दुसरं, कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ करंट, करंट काढा म्हणाले, म्हणजे I काढा म्हणाले, इन अ कंडक्टर इफ 300 कोलम. कोलम म्हणले की चार्ज, म्हणजे Q इज इक्वल टू 300 कोलम. ठीक आहे. टाईम म्हणाले हाफ मिनिट. आता हाफ मिनिट म्हणजे किती सेकंद, 30. मी घेतलं इथं 30 सेकंद. चला फॉर्म्युला पण माहिती आहे, I इज इक्वल टू क्यू बाय टी. मग आता कोलम किती आले रे, 300 डिवायडेड बाय सेकंड, 30 सेकंद. कट टर्म कटी 10, म्हणजे I इज इक्वल टू किती एम्पियर आलं, 10 एम्पियर. एवढे सोपे क्वेश्चन आहेत बाय युझिंग दॅट फॉर्म्युला. दॅट फॉर्म्युला कोणता आहे, 1 एम्पियर इज इक्वल टू क्यू बाय टी. आणि हां, इलेक्ट्रिक करंटचा एक फॉर्म्युला काय, I इज इक्वल टू क्यू बाय टी. आणि एम्पियरचा फॉर्म्युला काय, कोलमवाला एम्पियर इज इक्वल टू कोलम डिवायडेड बाय सेकंड. जस्ट हे लक्षात ठेवा. पण हा फॉर्म्युला तुम्हाला विसरायचं नाही. एका फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काय काय काढता येते माहिती आहे का, एक तर इलेक्ट्रिक करंट काढता येते, एक तर चार्जेस काढता येतात, आणि शेवटचं तुम्ही त्याच्यातून टाईम पिरियड सुद्धा काढू शकतो. ठीक आहे. मग आपण या लेक्चरमध्ये आपण काय काय बघलं, थोडंसं लक्षात आहे इकडे. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं. पहिली गोष्ट आपण इंट्रोडक्शन बघल्या, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक चार्जेस बघल्या, इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन बघल्या. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, त्यांच्या डेफिनेशन बघल्या. त्यासोबत इलेक्ट्रिक करंट काय असते, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक करंट. देन I न शो करतात, I इज इक्वल टू क्यू बाय टी बघल्या. त्याच्यानंतर आपण युनिट बघल्या, द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिक करंट इज द एम्पियर. आणि स्मॉलेस्ट युनिट म्हटलं तर मिली एम्पियर किती थाउजंड्स पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण याचे काही प्रॉब्लेम बघितलेले आहोत. ठीक आहे, थांबूया तिथंच.